राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र यावं सांगून गेम केलाय दोघांचं टार्गेट करण्यासाठी राज ठाकरेंना सांगितलं होतं ना घरका ना घाटका म्हणून मी काहीही करेन याला काहीच अर्थ राहणार नाहीये। बाकीचे पक्ष हे सत्तेसाठी एकत्र येतात, इथे यांना सत्ता आणायची म्हणून एकत्र येतात। याच दोघांनी कार्यक्रम केलाय उद्धव ठाकरेंचा, ज्या बाळासाहेबांची शिवसेना राजसाहेबांनी वाढवली ती शिवसेना एकनाथ शिंदे घेऊन मोठे करतायत। राज ठाकरेंना गर्दी होते पण मतदान होत नाही, त्याचं आज खरं उत्तम उदाहरण मिळालं। त्यामधून ठाकरे घराणं संपलं एवढं लक्षात ठेवा। नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप। कालच्या सगळ्या निवडणुकीचा निकाल हा धक्कादायक होता प्रत्येकासाठी। ते काही नवीन काही सांगण्यासाठी सारखी गोष्ट नाही। जे जिंकलेत त्यांच्यासाठी धक्का होता आणि जे हरलेत त्यांच्यासाठी तर महाधक्का। ते आज काय मला असं वाटतं झोपणारच नाही ते 2-3 दिवस आता। पण या सगळ्या गोष्टींमध्ये एक महत्त्वाची गोष्ट एका माणसाच्या जिव्हारी लागली, राज ठाकरेंच्या। अगदी त्यांना 1 वर्ण 2 वर जाता नाही आलं, ते 1 वर्ण 0 आले आणि संपूर्णपणे पक्ष यावेळेला अनेक दिग्गज असे सांगतात जे राजकीय अभ्यासक आहेत की याच्या पुढे मनसे पुन्हा एकदा भरारी घेईल, त्याच्यासाठी खूप अवघड असेल। पण निदान तरी मनसे हा खूप मागे आलेला आहे। या सगळ्या गोष्टी अनुसरून असताना अनेक ठिकाणाहून असे आवाज येत आहेत की आता दोघा भावांनी एकत्र यावं। 2 भाव म्हणजे उद्धव आणि राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र यावं। म्हणजे अनेक जण असे सांगतायत की जर विरोधाभासातले एकमेकांचे पक्ष जे एकमेकांवरती चिखलफेक करणारे ते जर एकत्र येऊ शकतात तर हे बाळासाहेबांच्या मुशीत घडलेले ठाकरे घराण्यातले एकमेकांच्या सख्या रक्ताचे असणारे हे दोघं भाव एकत्र का नाही येऊ शकत आणि त्यांनी एकत्र यावं आणि महाराष्ट्राला आता नवीन राजकारणाचा चेहरा द्यावा। पण हे निश्चित चांगलं आहे का याच्यावरती थोडासा प्रकाश टाकावा लागेल। कारण हे बोलणं आणि हे वातावरण या सगळ्या गोष्टींवरती जाण्यात काही अर्थ नाहीये की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यानंतर काहीतरी वेगळं चित्र दिसेल, तर ते चित्र दिसेल का नाही याच्यावरतीच आपल्याला बोलायचं आहे। आणि ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे दोघा भावांसाठी देखील, 2 ठाकरेंसाठी देखील। सांगून गेम केलाय दोघांचं, सांगून गेम केला। मी तुम्हाला सांगतो या सगळ्या गोष्टी किती महत्त्वाच्या आहेत। राज ठाकरे अनेक ठिकाणी भूमिका बदलत राहिले। 19ला बदलली, इकडे बदलले, तिकडे बदलले, फडणवीसांची एक काढली, शिंदेंचं एक काढतायत, ते काढतायत, सगळ्या गोष्टी केल्या। यांना बरोबर बिनशर्त पाठिंबा देऊन लोकसभेला वापरून घेतलं। 19ला पवारांनी वापरून घेतलं, आता लोकसभेला वापरून घेतलं। या ज्या निवडणुकीमध्ये आताची जी निवडणूक झाली आपल्या आमदारकीची ही, या निवडणुकीमध्ये देखील फडणवीसांनी बरोबर उद्धव ठाकरेंना आणि शरद पवारांना टार्गेट करण्यासाठी राज ठाकरेंना सांगितलं होतं। त्याच्यामधून अधूनमधून एखादी पिचकी शिंदेंना द्या असं सगळ्या गोष्टी सांगणारे राज ठाकरे या दोघांनी बरोबर कार्यक्रम केला मनसे नावाच्या पक्षाचा। याच दोघांनी कार्यक्रम केलाय उद्धव ठाकरेंचा। जे उद्धव ठाकरे मुस्लिमांच्या मतांवरती जे उड्या मारत होते, जे हिरवं हिंदुत्व नाचत होते, ज्यांच्या मंचावर एक खासदार म्हणतो की आम्ही मशीद बांधली तर गडावरती काय फरक पडतो, हे उद्धव ठाकरे तोंडाला हात लावून बसून तिथं सगळ्या गोष्टी ऐकत होते। हे नडलं लोकांपर्यंत हे पोहोचवण्यासाठी या दोघांनी जीवाचं रान केलंय। त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे उद्धव ठाकरेंना नाकारले ते म्हणजे बाळासाहेबांचे विचार, सगळ्या गोष्टी सोडून हा माणूस भरकटत गेला आणि त्याच्यामुळे एकनाथ शिंदेकडेच बाळासाहेबांची खरी शिवसेना आहे। आणि ती खरी शिवसेना लोकांनी आज दाखवून दिली आहे की पुन्हा एकनाथ शिंदेंच्याच हातात आहे। त्याच्यामुळे उद्धव ठाकरे असेही गेलेत, जे काय ते 15-20 आमदार आहेत त्यांचं सोडून द्या, ते काय आमदार नाही म्हणू शकत त्यांना। ते सगळं मतदान हे महायुतीच्या हिंदूंच्या विरोधात झालेलं मतदान आहे आणि त्याच्या जीवावरती आहे। ते उद्या कुठेही निघून जाणार आहेत, मी तुम्हाला सांगतो। ते काय जास्त भवितव्य नाही आहे त्या सगळ्या गोष्टीचं। पण राज ठाकरेंना इकडं भोपळा देखील फोडता आला नाही। असं वाटत होतं की 8-10 आमदार ते काढतील, पण ते नाही काढू शकले। त्यांच्या अनेक वैयक्तिक चुका आहेत। ते ज्या प्रकारे त्यांनी हे आत्ताच निवडणूक हलक्यात घेतली आणि ज्या सगळ्या गोष्टी केल्या त्या त्यांना त्याची सगळी फळं मिळालेली आहेत। पण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येऊ शकतात का हे खरोखर चांगलं आहे। कारण जे राज ठाकरे उद्धवला कंटाळून बाळासाहेबांच्या शिवसेनेतून बाहेर पडले होते, ते पुन्हा उद्धवशी हातमिळवणी करायला जातील का? मध्ये त्यांनी काहीतरी 1-2 वेळा टाळी द्यायचं आणि हातमिळवणीच्या देखील सगळ्या गोष्टी केल्या होत्या, पण उद्धव ठाकरेंनी त्यांना विचारलं नाही, उद्धव ठाकरेंनी त्यांना जवळ केलं नाहीये। पण आता सगळेच म्हणतात की उद्धव ठाकरे पण खाली गेलेत आणि राज ठाकरे पण खाली गेलेत, त्याच्यामुळे दोघं एकत्र येतील। पण हे दोघं एकत्र येऊन निश्चित याचा फायदा होईल का याचं जरा मोजमाप काढणं अत्यंत महत्त्वाचं। कारण मनसे पक्षाला आता लोक एंटरटेनमेंट म्हणून घेऊ लागलेत। कारण ज्या प्रकारे मी त्यांची मतदान पाहिलं, प्रत्येक मागच्या 2019ला जेवढं मतदान होतं 10 ते 15-20 हजारांना ते मतदान खाली आलंय मनसेचं। म्हणजे तो सगळा तुटलेला सगळा माणूस आहे, तो सगळा दुसऱ्या पक्षांकडे निघून गेलाय। त्याच्यामुळे हे अत्यंत धक्कादायक गोष्ट आहे मनसेसाठी, अत्यंत। म्हणजे या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील हे लडबडू शकतात आणि काहीच करू शकत नाहीत। या सगळ्या अशा गोष्टी असताना त्यांना उद्धव ठाकरेंसोबत एकत्र जाणं हे चुकीचं आहे। कारण हे जाऊही नाही त्यांनी, राज ठाकरेंनी। कारण काय तुम्ही बोलताय, जे हे ठाकरे या मुस्लिमांच्या मतांवरती एवढं करून आले, काँग्रेससोबत मांडीला मांडी लावून बसलेत, तिथं हिरवं सगळ्या गोष्टी नाचवतायत, काही बोलतायत, येईल ते बरळतायत। त्यांच्या पक्षामध्ये सुषमा अंधारेंची राज ठाकरेंनीच वाबाडे काढले होते लोकसभेमध्ये, ते राज ठाकरे आता परत त्यांच्यावर जायचं। तर मग जर आत्ताच जायचं होतं
तर मग त्याच राज ठाकरेंनी 2009 सालीच 14 सालीच काही वाटाघाट्या करून राजकारणात यायला पाहिजे होतं, की आता कसं झालंय, आता मग ना घरका ना घाटका म्हणून मी काहीही करेन, याला काहीच अर्थ राहणार नाहीये. मग त्याच्याऐवजी ते हार तर हार, पण ते आपलं स्वतःच्या जीवावर लढतील ते परवडेल. कारण उद्धव ठाकरेंसोबत जाणं म्हणजे थेट विरोधाभासातल्या विरोधाला कवटाळण्यासारखं आहे. बाकीचे पक्ष हे सत्तेसाठी एकत्र येतात, इथे यांना सत्ता आणायची म्हणून एकत्र येतात. त्याच्यामुळे हे काय एवढं सोपं नाहीये. आणि उद्धव ठाकरेंचं राहिलं राजकीय गोष्ट, तर उद्धव ठाकरेंकडे एवढी राजकीय प्रगल्भता नाहीये जेवढी राज ठाकरेंकडे आहे. आणि त्यांच्यामध्ये असणारे संजय राऊत, परत इथं जर तेच होत असेल त्यांच्या पक्षामध्ये, परत जर या गोष्टी असेल, तर ठाकरे घराण्याचा ब्रँड आणि ठाकरे घराण्याचं जे काही राजकारण महाराष्ट्रामध्ये अत्यंत महत्त्वाचं असतं ना, जे कित्येक पिढ्या चालत आले, ते पूर्णपणे संपुष्टात येईल आणि ठाकरे कुटुंब राजकारणापासून दूर जाईल. एवढं मात्र लक्षात ठेवा. आदित्य ठाकरे घराण्याचं भविष्य नाहीये, अमित ठाकरे घराण्याचं भविष्य नाहीये. ते असतील राजकारणामध्ये, ते आज आहेत, पण उद्या येताना त्यांच्या जवळ माणसं किती राहतात, ते किती कसे जोडतात, कसे काय करतात, हे त्यांच्या समोरचं फार मोठं आव्हान आहे. कारण महाराष्ट्राचं सध्याचं राजकारण ना, हे अत्यंत कसं आहे, सामान्यातला सामान्य माणूस हा तेव्हाच मोठा होतो जेव्हा त्याला वरपासून खालीपर्यंत ताकद असते. वरपासून खालीपर्यंत म्हणजे साधं उदाहरण घ्या ना, ज्या बाळासाहेबांची शिवसेना राजसाहेबांनी वाढवली, ती शिवसेना एकनाथ शिंदे घेऊन मोठे करतायत. याचा अर्थ असा पक्ष फक्त त्याच घरात वाढू शकेल असं काही नसतं. मनसे पक्ष उद्या अमित ठाकरेंनी नाही वाढवलं तर तिसरा कोणी उभा राहून ते वाढवू शकतो राज ठाकरेंच्या नंतर. इकडे उद्धव ठाकरेंची सेना आदित्य ठाकरेंनी नाही वाढवली तर कुठलाही दुसरा माणूस ती सेना वाढवू शकतो. असा पक्ष काय त्याच घरातलाच माणूस पाहिजे असं काही नाही या गांधींसारखं काँग्रेसच्या, की आमच्याशिवाय पक्षच कुठं वाढणार, असं काही नसतं. असं काही नसतं. भारतीय जनता पार्टी काय कुठल्या एका व्यक्तीवरती नाही वाढलाय, ते प्रत्येक जणाचं योगदान आहे, प्रत्येक जण त्या पक्षाला वाढवू शकतो. अशा सगळ्या गोष्टींचा अभ्यास केल्यानंतर या सगळ्या गोष्टी आपल्याला समोर येतात, की ठाकरे एकत्र येऊन काहीही होणार. त्या महाराष्ट्रात जादू चालणारच नाही या लोकांची. उद्धव ठाकरेंची तर निश्चित नाही. कारण उद्धव ठाकरेंनी जी शिवसेना सोडून काँग्रेस सोबत गेले ना, तिथं लोक त्यांना सगळी सोडून गेलेली आहेत, सगळी लोक त्यांना सोडून गेलेली आहेत. या लोकसभेला काही नाही, हे जरांगे पाटील वगैरे यांचे फॅक्टर चालले म्हणून आणि थोडंसं चुकीची नेरेटिव्ह सगळ्या लोकांना पर्यंत गेली म्हणून या सगळ्या गोष्टी झाल्या. यावेळेला नाही झालं. यावेळेला हे शिवसेना बिवसेना हे उद्धव ठाकरेंना सरळ बाजूला करून टाकले लोकांनी आणि त्यांना हलक्यात घेऊन टाकले. त्यांना पूर्णपणे सांगून टाकलं की तुम्ही राजकीय कुठल्याच गोष्टीवरती तुम्ही चांगले नाही आहात किंवा राजकारणासाठी तुमचं काम नाही राजकारण करणं, हे सरळ सांगून टाकले लोकांनी. राज ठाकरेंना देखील त्याच प्रकारे घेतले. उलट राज ठाकरेंना गर्दी होते पण मतदान होत नाही, त्याचं आज खरं उत्तम उदाहरण मिळालं या निवडणुकीमध्ये. त्यामुळे यांनी एकत्र येऊन काही होणार नाहीये. त्याच्याऐवजी राज ठाकरेंनी आपले वेगवेगळ्या या दोघांनी एक बाजूला राहिलं तेच परवडेल. हे ऑलरेडी आघाडीमध्ये आहेत. राज ठाकरे एकटेच आता तर त्यांना ना युतीमध्ये जाता येणार ना आघाडीमध्ये जाता येणार. युतीवाले त्यांना घेणार नाहीत कारण त्यांना गरज नाही आता सध्या. मुंबईमध्ये राहायला मुंबई महानगरपालिकेची गोष्ट, तर मुंबई महानगरपालिकेमध्ये आजच्या घडीला किती आमदार आहेत, अमराठी आमदार किती आहेत. भारतीय जनता पार्टी युतीचे सगळे मुंबई त्यांनी काबीज केले सगळ्या लोकांनी. हे तुम्हाला नगरसेवकांनी देणार आहेत, निश्चित देऊ शकत नाहीत. हे लाखो करोड रुपये परत घुसवतील आणि वाटतील. पण चला मी सांगतो मी तुम्हाला, एक महानगरपालिका यावेळेला हे युतीवाले सोडणार नाहीत. अनेक ठिकाणी हरतील पण महत्त्वाच्या ठिकाणी ते निश्चित हरू शकत नाही. ते एवढी ताकद लावणाऱ्यांच्या डोक्यात आहे तेवढ्या सगळ्या गोष्टी. आणि मुंबई महानगरपालिकेवर पुन्हा शिवसेनेचा भगवा फडकेल, तो एकनाथ शिंदेच्या अध्यक्षतेखाली पडकेल. एवढं मी तुम्हाला आज इथे सांगतो. त्याला भारतीय जनता पार्टीची साथ असेल. जर राज ठाकरेंना या सगळ्या गोष्टींमध्ये घुसायचं असेल तर मग त्यांना मोठ्या स्तरावरती वाटाघाटी कराव्या लागतील आणि ते आता तरी शक्य नाहीये. कारण जर तुमचे आमदार तुमचे सीटच नाहीये तर तुम्ही वाटाघाटी करणार कशाबद्दल. राहिला प्रश्न मतदाराचा, तर तो मतदार ही पूर्णपणे घटलाय, तो देखील वळून गेलाय. त्याच्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्यात काहीही मला तो बेसच कुठला वाटत नाही. ते सगळं युजलेस आहे या सगळ्या गोष्टी. त्याच्यामध्ये वार्ताही करू नये आणि याच्यामधून ठाकरे घराणं संपलं एवढं लक्षात ठेवा. हे हास्यास्पद गोष्ट होईल. दोन ठाकरे एकत्र आले, काही नाही होणार. लोकांना जर एवढं पाहिजेच होतं ना, तर या ठाकरेंवरती अशी वेळच आणून दिली नसती लोकांनी, ज्या लोकांना वाटतं की ठाकरे घराणं मोठं व्हावं. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींपासून बाजूला व्हावं. बाळासाहेबांचं राजकारण हे वेगळ्या दर्जाचं राजकारण होतं. ते संघर्षाचं होतं, ते स्वाभिमानाचं होतं, ते एका ठाम मला असं वाटतं भूमिकेवरचं राजकारण होतं. त्याच्यामुळे बाळासाहेबांनी ते सगळ्या गोष्टी करता आल्या. त्यांनी कधी युती नाही सोडली आणि युतीमध्ये असणारे बाळासाहेबांसोबत असलेली ती लोक अगदी जीवाला जीव देणारी होती. आजच्या घडीला राजकारणी देखील पलटतायत, उमेदवार देखील सगळ्या गोष्टी करतात, कोण कोणाच्या बापाचं नाही राहिले. त्याच्यामुळे अशा ठिकाणी आपापल्या ठिकाणी तुम्ही दोघेही योग्य आहात हे मला तरी वैयक्तिक वाटतं. राहिला प्रश्न राज ठाकरेंच्या एकंदरीत पुढच्या भविष्याचा, तर त्यांनी पुन्हा संघर्षाला सुरुवात करावी. काय होईल काय नाही, जे होईल ते होईल, पुढची गोष्ट झाली. पण संघर्ष त्यांना करावा लागेल आणि निश्चित तो मला असं वाटतं मोठा संघर्ष असेल. त्याच्यामुळे या दोघांनी एकत्र येण्यात काही अर्थ नाही. तुम्हाला काय वाटतं सगळ्या विषयाबद्दल मला आवर्जून कळवा. भेटू पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत. तुझा धन्यवाद.